महायुतीच्या विजयामध्ये महत्त्वाचा वाटा असलेल्या लाडकी बहीण योजनेचं यापुढे नेमकं काय होणार याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा निर्धार सरकारकडून व्यक्त केला जातोय। पण या सोबतच आता या योजनेच्या निकषांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची ही चर्चा सध्या होताना दिसते। निवडणुकीच्या काही आधी कोणतीही शहानिशा न करता 1500 रुपये दिले, पण आता दिलेले पैसे परत घेऊ नका असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। पण विशिष्ट तक्रार आली तरच चौकशी करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल असं माजी महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे। 1500 रुपयाला मतं बहिणींची महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला। ज्यांचं उत्पन्न खूप छान आहे, चांगलं आहे, मोठ्या मोठ्या कार्यालयात काम करतात, अशा घरातल्या 3-3 महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जात आहेत। म्हणजे हे पैसे तुम्ही चुकीच्या मार्गाने दिलेत। ज्या महिलांना हे पैसे दिले ते तुम्ही परत काढून घेऊ नका, त्यांना नोटीसच पाठवू नका की पैसे जमा करा म्हणून। माझ्या माहितीनुसार ज्या वेळेला आम्ही ती योजना राबवली, अतिशय प्राथमिक त्याची जी स्क्रुटिनी आहे ती सगळी करून त्यांची आधार सीडिंग करून ह्या लाभार्थी निवडलेले आहेत। त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये ही योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवत असताना त्या संदर्भामध्ये काही जर तक्रारी असतील तर जी काही स्क्रुटिनी आहे ही तक्रारी बेस्ड असते। इतक्या मोठ्या संख्येने काही स्क्रुटिनी जर येत असेल तर स्क्रुटिनी होणार का, भविष्यात होणार का? बरी तुम्ही आता त्याच्या संदर्भामध्ये मी आज वक्तव्य करू शकत नाही। लाडकी बहीण योजनेची तरतूद आपण बघतोय। एकूण लाभार्थी 2,34,00,000। एकूण खर्च 17,000 कोटी रुपये। हप्ता 1500 वरून 2100 रुपये होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।